नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेले लेडीज डान्स बार पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण लेडीज डान्स बारचे आतमधले जे व्हिडिओ असतील ते लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। धक्कादायक म्हणजे अत्यंत अश्लील असे व्हिडिओ आहेत जे आम्ही प्रेक्षकांसमोर दाखवू शकत नाही आहेत आणि काही ज्या बार गर्ल्स आहेत त्या डान्स करत आहेत, अश्लील हावभाव करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र लोकशाही मराठीकडे जर अशा व्हिडिओ पोहोचत असतील तर मग पोलीस आयुक्तांकडे या व्हिडिओ का पोहोचत नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण जर पाहिलं असेल तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शेकडो लेडीज डान्स बार आहेत, त्यामध्ये ऑर्केस्ट्रा बार असतील, सर्व्हिस बार असतील, मात्र यामध्ये नियमांचं उल्लंघन करून हे सर्व डान्स बार सुरू ठेवण्यात येतात। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या 18 मायनर्स म्हणजे मायनर गर्ल्स असतात त्यांचा अत्यंत मोठा समावेश यामध्ये आहे, त्यांना नाचवलं जातं। अशा प्रकारचे बार्स गर्ल्स या ठिकाणी असतात। पाहायला गेलं तर आपण जे एक्साइज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांच्याकडनं अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे का ते म्हणजे जे नोकरनामा असतो तो नोकरनामा अद्याप कोणताही डान्स बार ओनर्सला दिलेला नाही आहे। तो कारण जर नोकरनामा आपण पाहिलं असेल तर अत्यंत महत्त्वाचा नोकरनामा मानला जातो, मात्र कोणत्याही जे डान्स बार आहेत त्यांना नोकरनामा दिलेला नाही आहे। त्यामुळे मग डान्स बार सुरू कसे केले हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस आयुक्त असतील किंवा मग एक्साइज डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय, कारण नोकरनामा अद्याप कोणालाही दिलेला नाही आहे आणि पाहायला गेलं तर सर्रास नियमांचं उल्लंघन करून हे डान्स बार सुरू ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई करून हे बंद करावं अशी मागणी आता सध्या तरी जोर धरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।